पंचगंगा नदीच्या काठावर वसलेला हिरवय आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूरमध्ये श्री अंबाबाई आणि श्री ज्योतिबा मंदिर प्रसिद्ध आहेतच, पण याच जिल्ह्यात अजून एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी असलेलं श्री कोपेश्वर मंदिर. प्राचीन शिल्पकला व वास्तुशास्त्र यांचा मनोहर संगम असणारं असं हे मंदिर. जागतिक वारसा स्थळ असणारं व भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या ब्लॉगमध्ये. आणि मी आहे आज कोल्हापूरमध्ये आणि आज आपण भेट देणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावातील कोपेश्वर या मंदिराला. वास्तुशास्त्र आणि शिल्पकला यांचं मनमोहक उदाहरण असलेलं म्हणजे कोपेश्वर मंदिर. आणि हे कोपेश्वर मंदिर कसं आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापूरपासून साधारण 65 किलोमीटर अंतरावरती कोपेश्वर हे मंदिर आहे. येथे येण्यासाठी तुम्ही स्वतःच्या खाजगी वाहनाने आणि एस टी बसेसने येऊ शकता. एस टी बसने येथे यायचे असेल तर कोल्हापूरहून नरसिंहवाडी येथे यावे लागेल. नरसिंहवाडीमधून 20 किलोमीटर अंतरावरती खिद्रापूर या गावी येण्यासाठी एस टी बसेस सेवा उपलब्ध आहेत. मंदिरामध्ये मुख्य प्रवेशामधून प्रवेश करतानाच आपल्याला प्रवेशद्वाराच्या उजव्या व डाव्या बाजूस हत्तीचे शिल्प आपले स्वागत करतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर आपल्याला डोळ्यांचे पार न फेडणारी अद्भुत अशी मंदिराची वास्तुरचना आपल्याला बघण्यास मिळते. या मंदिराचा इतिहास पाहिला तर साधारण 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे 11-12व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. तर मंदिरातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला जे पहिलं जे लागतं ते आहे स्वर्गमंडप. त्याच्यानंतर इथे जे लागतं तिथं आहे सभामंडप आणि इथं जो आहे ते मध्ये आहे अंतरा आणि हे जे आहे ते मंदिराचा मुख्य गाभारा. आणि हे जे आहे ते उत्तरेकडील सभामंडपाचं द्वार आणि त्या साईडला जे आहे सेम असंच आहे ते आहे दक्षिणमुख मंडपातील दार. त्याच्यानंतर आपण प्रवेश करतो स्वर्गमंडपामध्ये. हा स्वर्गमंडप एकूण 48 खांबावरती उभारला आहे. या स्वर्गमंडपामध्ये खालच्या बाजूस 13 फूट व्यासाची अखंड रंगशिळा आहे. त्याच्याच एक्झॅक्ट छतावरती तेवढ्याच आकाराचा म्हणजे 13 फूट व्यासाचा गवाक्ष आहे. हे गोल रिकामं छत पाहून असे वाटते की छताचे काम अपूर्ण राहिले की काय, पण तसे नाही, कारण हे वास्तुशिल्प आविष्कार आहे. या स्वर्गमंडपाची अशी रचना आहे की वर्षातून एकदा किंवा दोनदा चंद्र स्वर्गमंडपात येतो आणि चंद्राचा प्रकाश खाली रंगशिळेवर पडतो. हे विलोभनीय दृश्य फक्त कार्तिक पौर्णिमेलाच आपल्याला बघायला मिळतं. या स्वर्गमंडपात गोलाकार असे 12 खांब आहेत आणि या खांबावरती विलोभनीय अशी देवी देवतांची शिल्प बघण्यास मिळतात.
या मंदिराला एकूण 3 द्वार आहेत. पूर्वद्वार, दक्षिण आणि उत्तर द्वार. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस आपल्याला द्वारपाल याची शिल्प बघायला मिळतात. पूर्वेकडील दरवाजातून आत आल्यावर आपण येतो सभामंडपामध्ये. या सभामंडपाला मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्तर आणि दक्षिण प्रवेशद्वार आहेत. हा सभामंडप एकूण 60 चौकोनी खांबावरती उभा आहे आणि या चौकोनी खांबावरती सुद्धा विविध शिल्प कोरलेले आपल्याला बघायला मिळतात. सभामंडप आणि गाभारा यांच्यामध्ये अंतराळगृह आहे. अंतराळगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आहेत. यातील फक्त उत्तर बाजूचा द्वारपाल सुस्थितीत आपल्याला बघायला मिळतो. सभामंडप आणि अंतराळ यामधून आपण पुढे येतो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. गाभाऱ्यामध्ये 2 शाळुंक आहेत. एक आहे कोपेश्वर व दुसरा त्याहून थोडा उंच असा धोपेश्वर. कोपेश्वर या नावामागे एक आध्यात्मिक कथा सांगितली जाते. ती अशी: शिवाने सतीबरोबर विवाह केला. हे तिच्या पित्याला दक्ष राजाला आवडले नाही. एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले. तेव्हा रागाने शंकराने वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. सतीच्या विरहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर मग त्याची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू येथे आले. त्याचे नाव धोपेश्वर. जसं शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूस नंदी बघायला मिळतो आणि या नंदीचं दर्शन केल्यानंतरच आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. पण ह्या मंदिराचं एक असं वैशिष्ट्य आहे की या मंदिरामध्ये आपल्याला नंदी बघायला मिळत नाही. केवळ आतूनच नाही तर बाहेरून सुद्धा हे मंदिर सुंदर अशा अप्रतिम कोरीव शिल्पांनी परिपूर्ण आहे.
आणि समोर जे बघतोय आपण ते आहे म्हणजे गाभाराच्या बाह्य बाजूने उत्तर बाजूला असलेली देवकोष्ठांची रचना. जे वरती आपल्याला जे दिसतंय ते आहे देवकोष्ठावरील शिखर व नक्षी, आणि त्याच्यानंतर मधली जे आहे ते आहे देवकोष्ठ म्हणजे मधली चौकट, आणि त्याच्या बाजूला जे आहेत ते आहे नरपट्ट, आणि खाली इथं आपल्याला असे हत्तीचे म्हणजे गजमुख आपल्याला बघायला मिळतील, ते आहे गजपट्ट, आणि खाली जे आहेत ते आहे खुर्शिला, आणि हे जे आहे हे तारकाकुंड. मंदिराच्या भोवती एकूण 92 हत्तींची मालिका आहे, आणि या हत्तींवरती देवी देवता आरूढ असलेला आपल्याला बघायला मिळतात. या देवी देवतांनी घातलेली वस्त्रे, आभूषणे, अलंकार, त्यांची शस्त्रे याचे कोरीवकाम अगदी बारकाईने केले गेले आहे असे आपणास बघायला मिळते. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूस म्हणजेच मंदिराच्या भोवती विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानवी आकृती आपणास बघायला मिळतात. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे शूटिंग या मंदिराच्या स्वर्गमंडपात झाले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये वैविध्यपूर्ण शिल्पांनी नटलेलं आणि वास्तुशास्त्राचा चमत्कार असणारं हे कोपेश्वर मंदिर कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.